ते हे यांचीच आहे. हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत, तू बोलला का तुला उमेदवारी भेटत, दुसरं काय. तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यावर. अहो ते काय तुम्ही सांगा. मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय. कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय. तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगा लागत. आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही. 2 कामं कमी केले तर चालतंय, पण आपल्यामुळं कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारचे मागं लावून दिले जात असेल तर ते चुकीचं आहे ना. जबाबदार कोण आहे आणि काय कारवाई होईल? हे सगळे सीएम साहेबच जबाबदार आहे. मुख्यमंत्र्याला तेच काम आहे. लहान लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये. लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो. आमची इथं DDR, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या DDRला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतंच. बच्चू कडू सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो?